मोठी बातमी समोर येते। विनायक पांडेंच्या पक्षप्रवेशावरून भाजपात महाभारत सुरू झालाय। आमदार देवयानी फरांदेंचा पक्षप्रवेशाला मात्र विरोध होत आहे। सोशल मीडियावर पोस्ट टाकत नाराजी व्यक्त केली आहे। निवडणूक प्रमुख असूनही विश्वासात न घेतल्याचा आरोप होतोय। शाहू खैरेंच्या प्रवेशालाही देवयानी फरांदे यांनी हा विरोध दर्शवलेला आहे। विनायक पांडेंच्या या ठिकाणी पक्षप्रवेशावरून आता भाजपात महाभारत या ठिकाणी पाहायला मिळतंय। सोशल मीडियावर पोस्ट टाकत विरोध दर्शवण्यात आलेला आहे। आमदार देवयानी फरांदे यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केलेला आहे। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या आजच्या या पक्षप्रवेशाला आपला विरोध असल्याची पोस्ट आमदार देवयानी फरांदे यांनी केलेली आहे। सोशल मीडियावर पोस्ट केली। या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू असल्याची पाहायला मिळते। निवडणूक प्रमुख असूनही विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शाहू खैरेंच्या प्रवेशाला सुद्धा देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवलेला आहे। देवयानी फरांदे यांची ही पोस्ट आपण पाहतोय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये होणाऱ्या या पक्षप्रवेशाला आपला विरोध आहे अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। आगामी निवडणुका आणि या निवडणुकीमध्ये आपण पाहतोय आता भाजपातील ही अंतर्गत धुसफूस आता पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। महेश, काय अधिकची माहिती? अगदी खरं नीलम, आपण जर बघितलं असेल तर आज भाजपमध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचा पक्षप्रवेश होतोय। मात्र या पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध केलाय। तर भाजप कार्यालयाबाहेर देखील देवयानी फरांदे यांचे जे समर्थक आहेत त्यांनी देखील या पक्षप्रवेशाला विरोध केल्याचं बघायला मिळत आहे। खरं तर महापालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना नाशिकमध्ये हे पक्षप्रवेशाच्या वेळेस जे महाभारत घडतंय ते खरं तर अत्यंत याचं जे चित्र आहे ते वेगळे। खरं तर आयत्या उमेदवारांना संधी दिली जाते, निष्ठावंतांना डावललं जात असल्याची देखील भूमिका जी आहे ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवलेली। त्यामुळे माजी महापौर विनायक पांडे यांचा पक्षप्रवेश अजून बाकी असताना सुरुवातीला याला विरोध होतोय। त्याच्यामुळे आता त्यांचा पक्षप्रवेश हा वेटिंगवर ठेवला जातो का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। आमदार देवयानी फरांदे यांची समजूत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं काढली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे विनायक पांडे यांचा पक्षप्रवेशावरून खरं तर नाशिकमध्ये आता रणकंदन झाल्याचं आपल्याला याच्यातून बघायला मिळतंय। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।